नवी मुंबई महानगरपालिकेच्या माजी सभापती व माजी नगरसेविका ॲडव्होकेट स्वप्नाताई गावडे गायकवाड यांचा वाढदिवस अभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात श्री गणेश सोसायटी सेक्टर 28 नेरुळ येथे पार पडला। या सोहळ्याचे आयोजन माजी उपमहापौर अशोक गावडे, श्री गणेश सोसायटी सांस्कृतिक क्रीडा मंडळ आणि अशोक गावडे फाउंडेशन यांच्या वतीने करण्यात आले होते। ॲडव्होकेट स्वप्ना गावडे गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त खास महिलांसाठी होम मिनिस्टर खेळ पैठणीचा मान वहिनीचा हा विशेष कार्यक्रम संतोष लिंबोरे पाटील प्रस्तुत करण्यात आला। या कार्यक्रमात सोसायटीतील शेकडो महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला। या कार्यक्रमादरम्यान 10 लकी ड्रॉ कुपनद्वारे आकर्षक बक्षिसांची लूट करण्यात आली। यावेळी नवी मुंबई भूषण व महाराष्ट्र लावणी सम्राट बालगंधर्व पुरस्कार विजेता आश्मिक कामटे यांनी आपल्या अप्रतिम लावणी परफॉर्मन्सने उपस्थितांची मने जिंकली। Yeah.
बरोबर सगळ्यांनी डान्स करायचा आहे. क्या बात जरा जोरदार आमच्या हा लावणी जपण्याचा, लावणी वाढवण्याचा आणि लावणी परंपरा खऱ्या अर्थाने पुढे नेण्याचा. पाटील म्हटलं की तुम्हाला कोण आठवतं? कोण? पण गौतमीने लावणी वाढवायची सोडून लावणीची परंपरा बदनाम केली. पण अभिमानाने आम्ही सांगतो की आश्मिक कामटे यांनी ही लावणी जपली आणि तिची परंपरा वाढवली. लावणी म्हणजे काय? आज सगळीकडे आयटम सॉन्ग सुरू असतं. आयटम सॉन्ग मध्ये किती कपडे घातले, कशी नाचली हे पाहिलं जातं. पण लावणीमध्ये शृंगाराने नटलेली, सजलेली, नऊवारी साडीनी झाकलेली असते ती खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची लावणी. आणि ती जपण्याचं काम या नवी मुंबईचं भूषण लावणी सम्राट आश्मिक कामटे यांनी केलेलं आहे. आणि खरंच तुम्ही दोघांनी जो वसा घेतलेला आहे तो वसा असाच पुढे राहावा हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो. अरे वा. आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे गोष्ट की या भागामध्ये आपले जुन्नर, आंबेगाव, राजगुरुनगर, खेड भागातील आपली मंडळी जास्त आहेत आणि त्यांचा या ठिकाणी खऱ्या अर्थाने गाजावाजा आहे. आणि ज्याचा सगळ्या महाराष्ट्रात लावणीचा गाजावाजा आहे तो आपल्या आंबेगावचा सुपुत्र आहे. जरा जोर टाका. ॲडव्होकेट स्वप्ना गावडे गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त विविध राजकीय पक्षातील मान्यवर, कुटुंबीय, मित्रपरिवार आणि सोसायटीतील नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते. वाढदिवसाचा केक कापून शुभेच्छांचा वर्षाव आणि आनंदीमय वातावरणात अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडला.
आमच्या सर्वांचे ज्येष्ठ नेते सन्माननीय अशोकराव गावडे साहेब आणि माझी लाडकी बहीण, जिच्यासाठी अतिशय 10-12 प्रोग्राम होते आमचे सगळे आणि ते कॅन्सल करून यावे लागले, परंतु आमच्या बहीण भावाचं एक नातं अटूट आहे आणि ते कायम ठेवण्यासाठी मला इथे यावंच लागलं. आणि या विभागाचे एक सुज्ञ, अभ्यासू आणि वैचारिक नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं ते आमच्या लाडक्या बहीण स्वप्नाताई गावडे गायकवाड यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देताना एवढंच सांगतो की काही गोष्टी गेल्यानंतर आपल्याला त्याचं महत्त्व कळतं, काही गोष्टी आपल्या आयुष्यातून गेल्यानंतर त्याचं महत्त्व कळतं आणि असताना त्याची किंमत कळत नाही आहे. आणि म्हणून एकच सांगतो तुम्हाला की स्वप्नाताई यांच्या माध्यमातून तुम्हाला एक सुसंस्कृत नेतृत्व मिळालेलं आहे, ते तुम्ही फक्त गमावू नका एवढं मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. कारण एक गोष्ट नक्की आहे गणेशजी, एक गोष्ट नक्की आहे की काम करत असताना सर्वांना एकत्रितपणे घेऊन जात असताना आपल्याकडून बऱ्याचशा गोष्टी चांगल्या होतात. म्हणजे 100 गोष्टी चांगल्या केल्यानंतर एखादी गोष्ट आपल्या हातातून चुकून इकडे तिकडे होत असते, परंतु तो आपण आपला माणूस स्वभाव आहे त्याप्रमाणे आपण त्या एखाद्या अघटित गोष्टीकडे आपण लक्ष देत असतो. माझी तुम्हा सगळ्यांना एक विनंती आहे की ही वेळ आहे की ज्यांनी इतके वर्ष आपल्याबरोबर एक कुटुंब म्हणून साथ दिली, त्यांच्याबरोबर आपलं कुटुंब म्हणून साथ देण्याची वेळ आहे आणि हे आपण सगळ्यांनी देण्याची खरी ताकद आपल्याला द्यायची आहे. आणि म्हणून सांगतो ताई, घाबरू नका, तुमचा भाऊ तुमच्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभा असेल आणि आदरणीय गावडेसाहेब या ठिकाणी तुमच्याशी नेहमी खंबीरपणे अगदी एक सह्याद्रीसारखे उभे आहेत. त्यामुळे तुम्ही कुठल्याही प्रकारे घाबरू नका, विजय हा आपलाच असेल आणि त्यात कुठलीही शंका नसेल आणि येणाऱ्या काळात आपण ती चांगल्या पद्धतीने ताकदीने नक्कीच या ठिकाणी दाखवून देऊ. आणि वाढदिवसाच्या आई तुळजाभवानी चरणी एकच प्रार्थना करतो की तुमच्या सगळ्या इच्छा आकांक्षा नक्कीच पूर्ण करेल, परंतु या विभागातल्या सगळ्या मायमाऊली माताभाऊली जे आमचे वडीलधारे आहेत सगळ्यांच्या इच्छा आकांक्षा तुमच्या माध्यमातून पूर्ण व्हाव्या एवढीच तुळजाभवानी चरणी प्रार्थना करतो आणि तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्वप्नाताई आगे बढ़ो, अरे स्वप्नाताई आगे बढ़ो. होम मिनिस्टर खे पैठणीचा मान वहिनीचा या स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसांनी गौरवण्यात आली. प्रथम मला ज्या शुभेच्छा दिल्या, शुभेच्छामधून माझ्यावर जो आज कौतुकाचा वर्षाव केला त्या सर्व माझ्या नागरिकांना, माझ्या प्रभागातील सर्व रहिवाशांना, महिलांना, वृद्ध सर्वांना मी खूप खूप धन्यवाद देते की त्यांनी मला आज जे माझं कौतुक केलं. उलट त्या कौतुकातून मला असं वाटतं माझी जबाबदारी अजूनही वाढलेली आहे. आणि या ठिकाणी तुम्ही बघाल की वाढदिवसाचं औचित्य साधून मी महिलांसाठी विविध कार्यक्रम ठेवण्यात आलेले आहे. मी ही स्वतः एक महिला आहे, मी बघते की आपण स्वतःसाठी फार कमी वेळ काढतो. स्वतःसाठी वेळ काढून एक मनोरंजन कुठेतरी डेली रुटीन्समधून स्वतःचं एक माइंड फ्रेश करून महिला इथे ठिकाणी तुम्ही पाहिलं की पाऊस आहे तरी खूप मोठ्या संख्येने उपस्थित राहून आज त्याचा आनंद घेत आहेत. मला असं वाटतं की हाच सगळ्यात मोठं माझं जे बर्थडेचं सेलिब्रेशन्स आहे, ह्या सगळ्यांच्या उपस्थितीमधून हे सेलिब्रेशन्स तुम्ही बघाल की अतिशय त्याला अजून शोभा आलेली आहे. आणि त्यांच्यासाठी मी एक छोटंसं फुल ना फुलाची पाकळी म्हणून त्यांच्यासाठी विविध इथे ठिकाणी गिफ्ट्स ठेवलेले आहेत. माळाची पैठणी असेल, सोन्याची नथ असेल आणि
संसारामध्ये सगळ्यात महत्वाचं देवाच्या पुढे लावण्यासाठी जी समयी असते त्याच्यातून आपल्या घराला उज्ज्वलता येते, ती समयी सुद्धा मी आज त्यांना गिफ्ट करणार आहे. बोलले ना की त्यांचे आज मला इतके भावुक मेसेजेस मला आज आलेले आहेत. त्याच्यामध्ये सर्वात जास्त मला ज्येष्ठ जे आपले महिला आहेत, पुरुष आहेत, तरुण मंडळी आहेत, त्यांनी त्यांचे जे भावुक मेसेज आलेत, मी त्यांना पण मेसेज केले की तुम्ही हे सगळे मेसेजेस माझ्याबद्दल लिहिलेत त्याबद्दल मी खूप तुमचे मनापासून आभारी आहे. आणि त्याच्यातून मला असं वाटतं मला अजून जोमाने काम करावं लागेल, कारण का ते एक जबाबदारी असते आणि एक त्यांचा विश्वास असतो आपल्यावर. तो विश्वास मला पुढे सार्थक करण्यासाठी परमेश्वर मला खूप ताकद देऊ की मी त्यांची सर्व इच्छा पूर्ण करू शकतो. अशोक गावडे फाउंडेशनच्या अंतर्गत आम्ही जे कोरोनामध्ये केलं ते तर एकदम म्हणजे आमच्यासाठी खूप मोठं त्याच्यातून शिकण्यासारखं आहे. त्याचे सर्व श्रेय जे आहे ते सन्माननीय अशोकजी गावडे साहेबांना आहे. त्यांनी त्यांच्या स्वतःच्या वयाची भान न ठेवता आम्ही देखील त्यांना घरातून बोलत होतो की तुम्ही स्वतःची काळजी घ्या. त्यानंतर ते जवळजवळ 1 महिना मृत्यूशी मी म्हणेन की झुंज देत होते. त्यात तरी सुद्धा त्यांनी आज कोरोना काळामध्ये प्रत्येक घरोघरी, प्रत्येक सोसायटीमध्ये, मग ते माझ्या प्रभागातील आहे की नाही, त्यांनी ह्याची पर्वा नाही केली. पूर्ण नवी मुंबईमध्ये त्यांनी शेतकऱ्याकडनं माल घेऊन पूर्ण त्या लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. मला असं वाटतं त्याच्यातून त्यांच्या छत्रछायेखाली राहून मला खूप शिकायला भेटतं.